आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगांव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 8च्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांच्या दौऱ्याची त्यांनी सुदर्शन नगर येथील वाल्मिकी सभागृहाच्या कामाची पाहणी केली आणि शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला। या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी फ्रेझरपुरा प्रभागातील सुदर्शन नगर येथे सुरू असलेल्या वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाची पाहणी केली। नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे सभागृह वेळेत आणि उच्च दर्जाचे असावे यासाठी त्यांनी अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। या सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। सभागृहाची पाहणी झाल्यावर आयुक्तांनी स्वच्छतेकडे लक्ष वळविले। त्यांनी जुना बायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरातील स्वच्छता कामांची बारकाईने आढावा घेतला। या भागातील कचरा व्यवस्थापन, नियमित साफसफाई आणि स्वच्छ भारत अभियानाचे पालन यावर त्यांनी विशेष भर दिला। स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी अमरावतीसाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छता राखणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले। आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही कठोर निर्देश दिले आहेत। वाल्मिकी सभागृहाचे काम लवकरच पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे, तसेच कामात गुणवत्ता टिकवून ठेवावी। जुना बायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरात दररोज स्वच्छता करणे बंधनकारक केले आहे। कचरा वर्गीकरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले। या दौऱ्यादरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आयुक्तांनी नागरिकांनाही या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून प्रत्येकाने शहराच्या स्वच्छतेसाठी हातभार लावावा। या दौऱ्यामुळे शहरातील विकास कामांना आणि स्वच्छतेला निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा आहे। अमरावती शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांमुळे वाढलेल्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमध्ये श्वानांच्या नसबंदीपासून ते जनावरांचे टॅगिंग आणि परवाने सक्तीचे करण्यापर्यंत अनेक कठोर पावले उचलण्यात आली आहे। अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वान आणि जनावरांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महानगरपालिकेकडे दररोज तक्रारी येत होत्या। याची गंभीर दखल घेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 5 ऑगस्ट रोजी एक बैठक घेतली। या बैठकीत श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल। यासोबतच हिंसक आणि रेबीजग्रस्त श्वानांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। शहरात मोकाट श्वानांचे लसीकरण करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जाणार आहे, ज्यामध्ये शाळा, उद्याने आणि वसाहतींसारख्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जाईल। केवळ श्वानच नव्हे तर मोकाट जनावरांच्या समस्येवरही तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत। यामध्ये दुग्ध व्यवसाय परवाने देताना अधिक काटेकोर प्रक्रिया पाळली जाईल। जनावरे पाळणाऱ्यांसाठी परवाने घेणे सक्तीचे करण्यात आले असून परवान्याशिवाय गुरे पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। मोकाट जनावरांना पकडताना पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहे। कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। या बैठकीत उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते। अमरावती महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहराला मोकाट श्वान आणि जनावरांच्या समस्येपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे।
महानगरपालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे की अशा कोणत्याही समस्येबाबत तातडीने संपर्क साधावा आणि नियमाचे पालन करून सहकार्य करावे। सध्या आपण पाहतोय की मान्सून परतल्यासारखा आलाय, पण शेतीत पाणी नसल्याने जंगली जनावरं गावाकडे येत आहे। अशाच एका घटनेत दर्यापूर आसेगाव रोडवर एक मोठा अपघात घडलाय। श्रीराम फायनान्सचे 2 कर्मचारी गाडीवरून जात असताना त्यांच्या समोर अचानक एक जंगली जनावर आले आणि त्यामुळे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झालेत। त्यांच्या मदतीला धावून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले। अपघात कसा घडला आहे, पुढे काय झाले याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। दर्यापूर आसेगाव रोडवरील माटरगाव ते मोचळा या दरम्यान ही घटना घडली। श्रीराम फायनान्सचे कर्मचारी दुचाकीवरून जात असताना अचानक गाडी समोर एक जंगली जनावर आडवे आले। यामुळे झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघेही कर्मचारी रस्त्यावर कोसळले। त्यांना डोक्याला, हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली। यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मंगलमूर्ती पॅथॉलॉजी लॅबचे संचालक संदीप पाटील गुडदे आणि त्यांच्या कुटुंबाने तातडीने मदतीचा हात दिला। त्यांनी जखमींना आपल्या गाडीत बसवून चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आज जगात माणुसकी जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। मला पाहिजे आणि तसं हे कार्य करायला पाहिजे आणि त्यानिमित्त मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे आणि माझी पत्नी आणि मी सोबत असल्यामुळे आणि माझ्याबरोबर चॅनलवाले सुद्धा सोबतच होते। नाशिर शाह म्हणून माझे ते परममित्र आहे। आम्ही व्यक्तीच्या गाडी थांबवली आणि त्यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले। सगळ्यात महत्त्वाचं त्यांना माहितीच्या हिशोबाने माहिती कळवली की आणि त्यांच्याकडून नंबर वगैरे घेऊन ते श्रीराम फायनान्समध्ये काम करतात। त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना प्रत्येकाला कॉल करून त्यांना आम्ही इथं पोहोचण्यासाठी तसे सांगण्यात आलं। जंगली जनावरे गावाकडे येण्याची ही घटना काही नवीन नाही, परंतु अशा परिस्थितीत आपली माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण संदीप पाटील गुडदे यांनी दाखवून दिले आहे। त्यांनी वेळेवर मदत केल्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांचा जीव वाचला। सध्या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक महामार्ग बंद पडलेत आणि वाहतूक पूर्णपणे थांबली आहे। याच पावसामुळे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील 10 पर्यटक अटकले आहेत। या पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 25 किलोमीटरचा पायी प्रवास केलाय। याविषयी सविस्तर माहिती पाहूया। भाई पत्थर कितने बड़े बड़े देखो तो यार। 10 कुंटल के है, हजारों कुंटल के हो गए हैं। गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत। यामुळे बद्रीनाथ, केदारनाथ सारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मार्ग बंद झाले आहेत। नांदेड जिल्ह्यातील 10 पर्यटक याच पावसात अडकले आहेत। हे पर्यटक सध्या उत्तर काशीमधील हनुमान चेठी येथे अडकले आहेत। या पर्यटकांपैकी काही जण यमुनोत्री धामच्या दर्शनासाठी गेले होते। परतीच्या प्रवासात अचानक आलेल्या पावसामुळे ते अडकले। त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 25 किलोमीटरचा पायी प्रवास केला। सध्या या 10 पैकी 3 पर्यटक एका ठिकाणी आणि 7 पर्यटक दुसऱ्या ठिकाणी आहेत। नांदेडमधील बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी एक व्हिडिओ शेअर करून केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे। या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानिक प्रशासन मदत कार्यात गुंतले असले तरी अजूनही अनेक पर्यटक अडकल्याची शक्यता आहे। नमस्कार, मी सचिन पत्तेवार। नांदेडून आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत। तिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्याच नद्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत। आमच्या ग्रुपमधले 7 जण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही तिघे दुसऱ्या लोकेशनवर आहोत। जर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे, हेच आमचं सांगणं आहे।
उत्तराखंडमधील या पावसामुळे केवळ नांदेडचेच नाही तर देशभरातील अनेक पर्यटक अडचणीत आले आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन मदत कार्य अधिक वेगवान करण्याची गरज आहे. तसेच नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. एसटी महामंडळाच्या नव्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना तिकिटात सवलत न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. नांदेडमध्ये यवतमाळ आगाराची बस एका दिव्यांग प्रवाशाने तब्बल 1.5 तास अडवून ठरली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या नव्या बसमधील सुविधा आणि नियमाविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. शिवाई बसमध्ये सवलत, शिवाई बसमध्ये सवलत. अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, असं कसं देत नाही. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी शिवाई इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली. या बसमध्ये दिव्यांगांसाठी 4 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या बसमधील तिकिटांच्या मशीनमध्ये दिव्यांगांना मिळणाऱ्या विशेष सवलतीचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. नांदेडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. यवतमाळ आगाराची बस नांदेड येथे आल्यावर एक दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढले. त्यांना वाहकाने या बसमध्ये दिव्यांगासाठी सवलत नसल्याचं सांगितलं. यावर तो प्रवासी आक्रमक झाला आणि म्हणाला, जागा आरक्षित असताना तिकिटात सवलत का नाही. या मागणीसाठी त्यांनी तब्बल 1.5 तास बस रोखून धरली. सर, सर्व बसेसमध्ये दिव्यांगांना 1/4 सवलत आहे, पण या शिवाई गाडीमध्ये प्रवासामध्ये आम्हाला खाली उतरण्यासाठी प्रयत्न करता. आम्ही म्हणतो की आमची कल्पना, आमचा अधिकार नाही. BM ला म्हणतो आम्हाला अधिकार नाही, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रयत्न करा. मी म्हणतो कोण वरिष्ठ आहे ते बोलवा. आम्हाला का नाही, कशामुळं नाही. सगळ्या गाडीला जर प्रवासामध्ये असेल तर बसमध्ये का नाही, नसेल तर तुम्ही बोलवा. नाही बोलवते म्हणा गाडी इथंच थांबणार आहे, थांबू दे, आम्ही इथं बसून राहणार. आमचे दिव्यांग बांधव आज अंत्योदय कार्ड आमचा आज देण्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांना बोलवलं होतं. कलेक्टर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अंत्योदय कार्ड घेतलो. आम्ही चालू हातगावला जाताना जर आम्हाला या गाडीमध्ये जर 1/4 सवलत नसेल, सगळ्या गाडीला असेल, तर मग आम्हाला या गाडीत का नाही, आम्हाला ही सवलत पाहिजे. या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतरच तो प्रवासी खाली उतरला आणि बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. गाडीमध्ये अपंग 3 प्रवासी बसलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्या ई बसच्या ATM मशीनमध्ये ते सवलत नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. त्यामुळं त्यांना आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. करिता याबाबत आम्ही सदरील गाडी जाऊन देण्यासंदर्भात अपंग जे संघटनेचे अध्यक्ष आहेत किंवा मग जे हे आहेत त्यांना मी सांगितले की जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्फत काय पाठपुरावा करायचं करा. परंतु सध्या त्या गाडीला अपंगाचं जे सवलत मूल्य आहे ते लागू नाही आहे. याच्यावर तोडगा त्यांनी त्यांच्या माध्यमातून जर त्यांनी उपाय काय पत्रव्यवहार केला तर त्यानुसार त्यांनी करू शकतात. आजच्या घटनेनुसार कसं असतं की त्यामध्ये वाहकाला त्या ATM मशीनमध्ये तिकीट उपलब्धच नसल्यामुळं, सवलत मूल्य नसल्यामुळं जाणून देणे शक्य नाही. त्याबाबत आता आम्ही त्यांना समजावून सांगितलं. जे काही संघटनेचे पदाधिकारी, अपंग संघटनेचे पदाधिकारी, त्यांना समजावून सांगितले की बाबा ही बस सध्या जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या पाठपुरावा करा. याबाबत मी वरिष्ठांना याबाबत कळवण्यात येईल, याबाबत मी सूचना देतो. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या नवीन बसमध्ये दिव्यांगांसाठीच्या सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर दिव्यांग प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे एकच मागणी केली आहे की ज्याप्रमाणे इतर एसटी बसमध्ये त्यांना सवलत मिळते त्याचप्रमाणे शिवाई इलेक्ट्रिक बसमध्येही ती लागू करावी. एसटी महामंडळ यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. आज आम्ही एका अशा गंभीर प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जिथे परवानगी 300 ब्रासची पण उत्खनन मात्र हजारो ब्रासचे चालले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून सुरू असलेल्या या गैरकारभाराकडे स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप होत आहे.
एका कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी 300 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी घेतली, मात्र प्रत्यक्षात हजारो ब्रास मुरुम अवैधपणे उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्याचा आरोप होत आहे। या प्रकरणी माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील रुई गावातील सर्वे नंबर 57 मधून हा अवैध मुरुम उत्खननाचा प्रकार समोर आला आहे। धनोडा पुला पलीकडील विदर्भ हद्दीतील रस्त्याच्या कामासाठी एका कंत्राटदाराला 300 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी मिळाली होती। त्यासाठी त्यांना 5 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु परवानगीच्या मर्यादेचे उल्लंघन करत कंत्राटदाराने 2 मोठ्या पोकलने मशिनीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले। 300 ब्रास ऐवजी हजारो ब्रास मुरुम काढण्यात आले आणि 10 हायवे ट्रॅक्सचा वापर करून त्याची वाहतूक सुरू होती। या बेकायदेशीर कामाची माहिती मिळताच नगर पंचायतीचे माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी 4 ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांच्याकडे तक्रार दाखल केली। त्यांनी तक्रारीत ETS इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मोजणी करून या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली। बावानी यांच्या म्हणण्यानुसार 300 ब्रास मुरुम वाहतुकीसाठी केवळ 6 हायवा ट्रक्सची परवानगी असताना प्रत्यक्षात 10 ट्रकचा वापर केला जात होता। त्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की 300 ब्रास मुरुमाची वाहतूक करण्यासाठी 50 फेऱ्या पुरेशा आहेत, परंतु प्रत्यक्षात त्याहून जास्त फेऱ्या मारल्या जात होत्या। या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। तर होते नांदेड जिल्ह्यातील अवैध मुरुम उत्खननाचे प्रकरण। 300 ब्रासची परवानगी घेऊन हजारो ब्रास मुरुम काढण्याचा हा प्रकार उघड झाला आहे। माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे स्थानिक प्रशासन नेहमीप्रमाणे गप्प असा आरोप होत आहे। शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविणाऱ्या या गैरप्रकारावर आता सरकार काय पावले उचलतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। रविराज देशमुख, जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती ग्रामीण, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अभिष्ट चिंतन सोहळा, शुभेच्छुक मित्र परिवार। बातमीपत्रात घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930707667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर पुन्हा आपले स्वागत। रविराज देशमुख, जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती ग्रामीण, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अभिष्ट चिंतन सोहळा, शुभेच्छुक मित्र परिवार। आजची सर्वात मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल। शहराचा अधिक सुंदर आणि मोकळं बनविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहेत, पण या मोहिमेला स्थानिक नागरिकांकडून अडथळे येत आहेत। नेमकं काय घडलं कांचनवाडी परिसरात, पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत। छत्रपती संभाजीनगर शहरात रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली। मागील महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहराच्या अनेक गावात सुधारणा दिसून येत आहे।
मात्र जेव्हा ही मोहीम कांचनवाडी परिसरातील सातारा ते कांचनवाडी रस्त्यावर पोहोचली तेव्हा स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या पद्धतीने मार्किंग केलेली नाही. एकाच बाजूने मार्किंग केल्यामुळे काही लोकांचे बांधकाम सुरक्षित आहे तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचे बांधकाम काढले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि याच कारणामुळे त्यांनी मोहिमेला अडथळा निर्माण केला. या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आयुक्त म्हणाले, या मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. महानगरपालिकेचा उद्देश शहराचे सौंदर्य वाढविणे आणि वाहतुकीची कोंडी कमी करणे हा आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे. आता यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी होती छत्रपती संभाजीनगर मधील अतिक्रमण हटाव मोहिमेची सविस्तर माहिती. प्रशासनाचा उद्देश चांगला असला तरी नागरिकांच्या मनातील असंतोष आणि असमान मार्गिंगचा मुद्दा गंभीर आहे. यावर आता आयुक्त आणि स्थानिक प्रशासन काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावर अमरावती येथे एक महत्त्वाचे मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलड्डा यांच्या हस्ते झाले. या नव्या कायद्यामुळे नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय कसा मिळेल याबाबत त्यांनी काय सांगितले ते पाहूया. अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोने नव्या भारताचे नवे कायदे या विषयावर एक विशेष मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा यांनी नागरिकांना जलद न्याय मिळविण्यासाठी नवीन कायदे कसे उपयुक्त ठरतील हे सांगितले. ते म्हणाले, नव्या कायद्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार कमी होतील आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल. जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांमधील किचकट तरतुदी नव्या कायद्यांमुळे सोप्या झाल्या आहेत, ज्यामुळे न्याय मिळणे अधिक सुलभ होईल. त्यांनी नागरिकांना या प्रदर्शनीला भेट देऊन कायद्याची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. या नवीन कायद्यामध्ये ऍटलिस्ट माझा आवडीचा एक विषय असा आहे की इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आज आपण फौजदारी न्याय प्रणाली जर आपण पाहिली तर विटनेस म्हणजे साक्षीदार फितूर होण्याचं प्रमाण जास्त आहे. परंतु नवीन तरतुदीनुसार साक्षीदाराचा जबाब तुम्ही इलेक्ट्रॉनिकली जर रेकॉर्ड केलं ऑडिओ व्हिडिओ आणि दुसरी तरतूद आहे की मॅजिस्ट्रेट पुढे देखील तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिकली ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची तरतूद आहे. यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ब्रिटिशकालीन कायदे कालबाह्य झाले होते आणि आता काळानुसार त्यात बदल होणे आवश्यक होते. नवीन कायद्यांमुळे न्याय मिळणे सोपे होईल आणि नागरिकांनी या कायद्यांची माहिती घेण्यासाठी प्रदर्शनीला भेट द्यावी. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नव्या कायद्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाल्यामुळे तपासासाठी पोलिसांना मदत होईल असे मत मांडले. तर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनीही नव्या कायद्यांमुळे खऱ्या गुन्हेगारांना निश्चित शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रदर्शन 7 ऑगस्ट 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. नागरिकांना नव्या कायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर अशा प्रकारे अमरावती येथे सुरू झालेल्या या प्रदर्शनातून नागरिकांना भारतीय न्याय संहिता 2023 बाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. नव्या कायद्यामुळे न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण अमरावती येथील प्रदर्शनाला भेट देऊ शकता. अमरावती शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची कोंडी, शाळा महाविद्यालयाजवळील गर्दी, विनापरमिट ट्रॅव्हल्सची वर्दळ आणि किशोरवर्णीय विद्यार्थ्यांमुळे होणारी हिट अँड रन प्रकरण यावर आता पोलीस प्रशासन अधिक कठोर कारवाईच्या तयारी झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी 3 PI 1 ACP यांच्या विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यामध्ये प्रभारी वाहतूक शाखा ACP जयदत्त भवर
यांनी सिटी न्यूजशी खास बातचीत केली. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. जाणून घेऊ या सविस्तर रिपोर्टमध्ये. ज्या प्रकारे आज प्रभारी पदभार आपल्याकडे एसीपीचा आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून या शहराची वाहतूक व्यवस्था कशी व्हायला पाहिजे, काय आपल्या प्रतिक्रिया यावर? पूर्वी शहरामध्ये वाहतूक पूर्व आणि पश्चिम असे 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते, परंतु आता माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी या ठिकाणी 3 विभाग निर्माण केलेले आहेत. वाहतुकीचं मनुष्यबळ पण वाढवण्यात आलेलं आहे. वाहतूक सुरळीत कशी राहील, नागरिकांची सोय कशी होईल याकडेच आमचं सर्वांचं लक्ष आहे. जास्तीत जास्त नागरिकांना याचा उपयोग व्हावा म्हणून अवैध प्रवासी वाहतूक असतील किंवा ट्रॅफिक ज्या ठिकाणी जाम होत असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त केसेस आम्ही करत आहोत आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूणच ज्या प्रकारे पहिले 2 PI होते, पूर्व आणि पश्चिम मध्ये होते आणि आता तिसरे अजून त्याच्यामध्ये PI अजून म्हणजे वाढलेले आहे, तरी सुद्धा असं वाटत आहे की शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न जे आहे तो आता अद्यापही मिटलेला नाहीये. वारंवार ट्रॅफिक सिग्नलवर ट्रॅफिक जाम होत आहे. त्यासाठी ट्रॅफिक सिग्नलवर सुद्धा ज्या सकाळी 11च्या सुमारास कित्येक वेळा ट्रॅफिक तुटण्याच्या घटना होत आहे. वाहतूक व्यवस्था जी आहे ती संध्याकाळी 5 वाजता ऑफिस कार्यालय सुटतात, शाळा महाविद्यालय सुटते, त्यामुळे सुद्धा विस्कळीत होत आहे. यावर काय आपल्याकडे? यामध्ये आता आपण 3 विभाग केलेले आहेत आणि शहरामधले असे महत्वाचे जंक्शन्स आणि गर्दीचे ठिकाण आयडेंटिफाय केलेले आहेत. आता शाळा कॉलेजेसचे दिवस आहेत. शाळा सकाळी भरताना आणि सायंकाळी सुटताना तसेच इतर गर्दीचे ठिकाणं या ठिकाणी आपण अतिरिक्त मनुष्यबळ वापरत आहोत आणि ट्रॅफिकचे जे अंमलदार आहेत त्या ठिकाणी आपले ते कर्तव्य बजावत आहेत आणि ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून विना परमिट बसेस जे आहे प्रवासी घेऊन जात आहे, येत आहे. जर कदाचित भविष्यामध्ये जर घटना झाली की एखादी दुर्घटना झाली आणि बिना परमिटच्या गाड्यामध्ये जर कोणा प्रवासीचा मृत्यू झाला, यासाठी पोलिसांचे वाहतूक शाखेचे काय प्रयत्न राहील? यामध्ये आपण सतत कारवाई करत असतो, ज्यामध्ये MV ऍक्ट 6692 या कलमानुसार अवैध प्रवासी वाहतूक याच्या कारवाई करत असतो. तसेच या संदर्भात आम्ही RTO विभाग, परिवहन विभाग आहे त्यांनाही आम्ही पत्र व्यवहार करू. तसेच यामध्ये भविष्यातही आम्ही संयुक्त कारवाई करायची तजवीज पण ठेवलेली आहे. आम्ही 3ही ट्रॅफिकचे जे विभाग आहेत या विभागामार्फत आणि RTO मार्फत संयुक्त कारवाई करणार आहोत आणि आमच्या या कारवाया सुरू आहेत. साहेब, ज्या प्रकारे आपले पोलीस कर्तव्यावर राहतात आणि जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कारवाई करतात, त्यांना चालन करतात, परंतु ती व्यक्ती किंवा तो वाहन मालक जेव्हा आपली गाडीला विक्री करतो RTO विभागामध्ये, तेव्हा तिच्या ऍपमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहतूकचे चालन सिटी पोलीसचे, आयुक्तालयाचे, ग्रामीण पोलीसचे दिसत नाही आणि तो परभारे आपला वाहन विकून टाकले. यामध्ये खात्री केली जाईल की RTO विभागानं डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत किंवा कसे, याबाबत आम्ही संबंधित विभागाला पत्र व्यवहार करू की जे काही वाहन विक्री वगैरे होते यामध्ये त्या वाहनावरती कोणते चालान आहेत किंवा कसे, याबाबत खात्री केली जाईल आणि संबंधित विभागाला पत्र व्यवहार पण केला जाईल. स्कूल व्हॅन ज्या चालत आहे यांची जात पडता म्हणजे यांची पडताळणी केली आहे, यांचे सर्व कागदपत्रांनी फिटनेस, स्कूल व्हॅन आहेत, ऑटो आहेत. आपण यापूर्वी विविध शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन मीटिंग घेतलेली आहे. ज्या स्कूल व्हॅन्स आहेत त्यांचं फिटनेस बाबत RTO विभागालाही समन्वय साधलेला आहे. ट्रॅफिक पोलीस आणि RTO असं आम्ही संयुक्त यामध्ये मोहीम घेतलेली आहे यापूर्वी पण, आणि ही मोहीम अशीच पुढे चालू राहणार आहे. यामध्ये जर कोणतं अनफिट वाहन असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि त्यांचं लायसन्स रद्द करण्याची पण प्रक्रिया सुरू केली जाईल. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणारे जास्त तर टीनेजर विद्यार्थी आहे, म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स सुद्धा नसते, अशा सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या काय सूचना, त्यांच्या पालकांना सूचना काय की कसे नियम आलेले आहेत जेणेकरून त्यांच्या पालकांना उद्या जेलमध्ये जावं लागू शकतं? बरोबर आहे. यामध्ये आम्ही वाहतूक विभागाच्या मार्फतीने जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करत आहोत. शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन आमचे वाहतुकीचे अधिकारी, अंमलदार यामध्ये कायद्याविषयी जागृती करत आहेत की टीनेजर विद्यार्थी, विशेषतः ज्यामध्ये अंडर 18 आहेत, अंडर एज जे आहेत, जे विद्यार्थी जर विना लायसन्स गाडी चालवत असतील तर त्यांच्या पालकांनाही यामध्ये समज देण्यात येईल आणि तसं अवेअरनेस आपण शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन क्रिएट करत आहोत, जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून कोणताही अपघात वगैरे झाला तर त्यासाठी त्यांचे पालक जबाबदार राहतील. या संदर्भामध्ये आम्ही कायदेशीर तरतुदी आणि वेळोवेळी अवेअरनेस क्रिएट करत आहोत. शहरातील ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कमर कसली आहे. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी सहकार्य केल्याचंही शहरातील वाहतूक व्यवस्था खऱ्या अर्थानं सुधरेल. आज आम्ही आपल्याला एक अशा गावाबद्दल सांगणार आहोत
जिथे केवळ धार्मिक श्रद्धेमुळेच नाही तर निसर्गाला साद घालण्यासाठीही एक विशेष आयोजन करण्यात आले। धारणी तालुक्यातील मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुसुमकोट बुजुर्ग येथील हनुमान मंदिरात अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले। धारणी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावात जागृत हनुमान मंदिर आहे। या मंदिराशी केवळ या गावातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील आध्यात्मिक भावना जोडलेल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले होते। स्थानिक ग्रामस्थांच्या मध्ये मेळघाटातील शेतकरी रामायण पाठाशिवाय सुखावत नाही आणि जोपर्यंत हा पाठ होत नाही तोपर्यंत तालुक्यात पाऊस पडत नाही। मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की रामायण आणि हनुमान चालीसा पठण केल्याने संपूर्ण धारणी तालुक्यात पावसाची हजेरी लागते अशी नागरिकांची दृढ श्रद्धा आहे। यामुळेच पावसासाठी आर्त प्रार्थना करत गावकऱ्यांनी या अखंड रामायण पाठाचे आयोजन केले। अनेक भाविक या पाठात सहभागी झाले असून संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषाने भक्तिमय झाला। ही धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून ग्रामस्थांच्या श्रद्धेमुळेच ती आजही टिकून आहे। निसर्गाच्या अनियमितपणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ही श्रद्धा, त्यांची आशा आणि एकजुटता दर्शविते। आता पाहूया ही भक्ती आणि विश्वास पावसाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरतो का। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे। एका अज्ञात ट्रॅक्टरने कालव्यात ॲसिडयुक्त केमिकल पाणी टाकल्यामुळे जवळपास 200 एकरवरील भात शेती पूर्णपणे जळून खाक झाली आहे। यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरचं उभं पीक नष्ट झालंय। या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून तातडीने नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या नांदगाव, वाघोली आणि वराडा गावामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पेंच पाटबंधारेच्या कालव्यात 5 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 4 च्या सुमारास एक अज्ञात टँकर चालकाने ॲसिडयुक्त केमिकल सोडले। हे विषारी पाणी कालव्याच्या प्रवाहाबरोबर शेतात शिरले आणि होत्याचं नव्हतं झालं। या केमिकलमुळे शेतकऱ्यांचं जवळपास 200 एकरवरील भात पीक पूर्णपणे जळून गेलं आहे। काही शेतकऱ्यांनी नुकतीच लावणी केली होती तर काही शेतकरी लावणीच्या तयारीत होते। या ॲसिडयुक्त पाण्यामुळे भाताची रोपं करपली आहे। केवळ पीकच नाही तर शेत जमीनही नापीक झाली आहे। सकाळी 5:30-6 वाजता टँकरद्वारे म्हणा किंवा ड्रमद्वारे म्हणा कॅनलमध्ये केमिकल सोडण्यात आलं आहे। ते अचानक बरेच काकडे आणखी 2-4 लोकांना ते नजरेस आलं। त्यामुळे त्यांनी सर्व 100-200 कास्तकाराला बोलावून स्पॉट इन्क्वायरी केली व पोलीस स्टेशनला माहिती दिली। तसेच पटवारी यांना सूचित करण्यात येणार आहे। तरी मागच्या वर्षी जसं झालं, मागच्या वर्षी तेवढं काही फरक पडला नाही, पण यावर्षी शेती पूर्ण लाल झाली। महेश काकडे यांच्या शेतात आम्ही सध्या उभे आहोत। त्यांच्या शेतात जर पाहिलं तर पूर्ण लालच लाल दिसते। त्यांच्या केमिकलचा खूप असर पडते। केमिकल पाणी वाहत असताना जनावरांनी जर पाणी पिलं, म्हैस किंवा गायीनं पाणी केलं, त्याला रोग होण्याची शक्यता आहे। म्हणून याकरता गव्हर्नमेंटने किंवा याच्या जिम्मेदार लोकांना याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी। जमिनीचा रंग लालसर झाला असून कालव्याच्या बाजूचे गवतही जळून गेले आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीही असाच प्रकार डुमरी येथील पवन टिकम यांच्या शेतात घडला होता आणि त्यामुळे त्यांची शेती नापीक झाली होती। या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केमिकल टँकर चालक आणि मालकावर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून ती तातडीने देण्याची मागणी केली आहे। आज सकाळी एकदम सकाळी 4 ते 5 च्या सुमारास नॅशनल हायवे नंबर 7 केरडी फाट्यापाशी एका छोट्या कॅनलमध्ये कोणीतरी केमिकल सोडलं अज्ञात व्यक्तींनी। ट्रकद्वारे सोडलं की ड्रमद्वारे सोडलं याच्याबद्दल आयडिया नाही आहे, पण त्या केमिकल सोडल्यामुळे पूर्ण शेतीचे नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी 100 ते 150 एकर कास्तकारी लोकांची खराब झालेली आहे। आणि हा अनुभव मागच्या वर्षी पण झाला आहे। यांच्या स्वतःच्या शेतात असंच केमिकल गेलं होतं। आतापर्यंत त्या शेतीमध्ये नापिकी सुरू आहे। तरी आम्ही शासनाला विनंती केली आहे। सकाळपासून एसडीओ साहेबाला फोन केले आहे, तहसीलदारांना फोन केले आहे, सर्व लोकांनी इथे व्हिजिट दिली आहे। पण आमची शासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे की त्यांनी त्या केमिकल सोडण्यावाला ट्रक किंवा टँकर जो पण असेल त्यांना लवकरात लवकर पकडून आणि जे पण कास्तकाराचं नुकसान झालं आहे
त्यांना नुकसान भरपाई किंवा काहीतरी मदत करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मी शेतामध्ये येताना जेव्हा माझ्या तिथे एक बंधारा आहे रोडवर तिथं बघितला तर पाणी पूर्ण पिवळं आहे, पण तो स्टोर वॉटर आहे, वाहता पाणी नाही आहे, कोणाच्या शेतामध्ये गेला नाही आहे. मी माणसांना तिथं पाणी प्यायसाठी आणखी ढोरांना पाणी पाजायसाठी बंदी केली आहे. त्याच वेळेमध्ये महेश काकडेजी त्यांचे मला मोबाईल आला. आमच्या आंबडी फाट्याच्या आपल्या केरडी फाट्याच्या शेतीवर कोणी केमिकल टाकलेलं आहे कॅनलमध्ये. मी लगेच तिथून पाहायला आलो. इथं पटवारी साहेब वगैरे आले आहेत, पोलीस स्टेशन कणांचे कर्मचारी आलेले आहेत, सर्व लोक जमलेले आहेत. खरोखरच जिथं यांची शेती जिथंपर्यंत पाणी गेलेलं आहे कॅनलच्या तिथंपर्यंत या बांध्या पूर्ण नापिकीमध्ये आल्या म्हटलं तरी हरकत नाही. करता मी शासनाला विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर याची मोका चौकशी करावी. आणखी जे लोक केमिकल टाकत आहेत त्यांना कुठून आपला सीसी फुटेजद्वारे त्यांना पकडण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना मुआवजा देण्यात यावा. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना हे दूषित पाणी जनावरांना पाजू नये असे आवाहन करण्यात आले आहे. खरंच ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठं संकट कोसळलं आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची नोंद घेऊन दोषीवर तातडीने कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कांबरगाव गावातून एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कांबरगावातील राठीनगर येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले. मात्र हे काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील राठीनगरमध्ये रस्त्याच्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला. हा निधी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी आशेचा किरण होता. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या भागातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत आणि पाणी व विजेची सोयही अपुरी आहे. अखेर निधी मंजूर झाला आणि काम सुरू झाले, पण नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. ठेकेदाराने केवळ 3 रस्त्यांचे बांधकाम केले आणि बाकी काम तसेच सोडून दिले. जे काम झाले तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. निधी पूर्ण मंजूर असूनही काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाचा निधी जनतेसाठी येतो की ठेकेदार आणि ग्रामसेवक सरपंच यांचे खिसे भरण्यासाठी असा संतप्त सवाल ते करीत आहेत. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरीत आहे. कांबरगावातील नागरिकांचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. विकास कामासाठी आलेला निधी जर योग्य प्रकारे वापरला जात नसेल तर त्याचा फायदा जनतेला कसा होणार? या प्रकरणाची जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. दोषीवर कारवाई झाली नाही तर अशा घटना पुन्हा घडत राहील. नागपूर शहराच्या गिट्टी खदान पोलिसांनी हरवलेल्या 54 मोबाईलचा शोध घेत ते मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 10,56,500 रुपये आहे. ही कामगिरी नागपूर पोलिसांसाठी एक मोठं यश आहे. गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये विविध तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या पथकाने अतिशय मेहनत घेऊन अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. बालाघाट, रिवा, वेस्ट बेंगाल, मालदा यांसारख्या लांबच्या ठिकाणांहून तसेच सावनेर, कामठी, गोंदिया आणि भंडारा सारख्या जवळच्या भागांमधून हे मोबाईल परत आणण्यात आले. या कामगिरीमुळे 23हून अधिक लोकांना त्यांचे हरवलेले फोन परत मिळाले आहेत. यामध्ये धीरेंद्र कांबळे, मोहम्मद अशफाक कुरेशी, गणेश फुलबांदे, जावेद अख्तर आणि हिमांशु शर्मा यांसारख्या अनेक नागरिकांचा समावेश आहे. पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. यात पोलीस हवालदार कमलेश साहू, गैबी नागरे आणि पोलीस शिपाई विक्रम ठाकूर यांचाही समावेश होता. यामध्ये जे सामान्य नागरिक होते ते सामान्य नागरिकांचे जे मोबाईल होते ते काही बाजारामधून हरवलेले होते, काही ते प्रवासादरम्यान त्यांच्या हरवलेले होते, तसेच काही मोबाईल चोरीस गेलेले होते.
तर सदरचे जे मोबाईल आहेत आम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून माननीय CP सर रवींद्र कुमार सिंगल सर, जॉईंट CP माननीय रवींद्र चंद्र रेड्डी सर, नॉर्थ रीजन श्री दाभाडे सर, हमारे जोन के DCP नित्यानंद झा सर, ICP सदर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला टेक्निकल असिस्टंट फार प्रमाणात मिळाले. त्यांनी जे आम्हाला गायडन्स दिलेले होते किंवा जे गायडन्स दिले की हे मोबाईल कसे हस्तगत करायचे, त्या अनुषंगाने आमच्या टीममधले PI पांडे जे क्राईम PI आहेत गिट्टीकादान पोलीस स्टेशनचे, त्यासोबतच शाहू म्हणून कर्मचारी आहे, हेड कॉन्स्टेबल शाहू, हेड कॉन्स्टेबल गैबी यांच्या ह्या टीम तयार करून आम्ही हे जे मोबाईल आहेत हे परराज्यातून पण आणलेले आहेत, काही या ठिकाणी पण मिळाले आहेत आपल्याला. आणि आम्हाला फार आनंद झाला की यामध्ये आज आम्ही 60 मोबाईल जे आहेत ते सामान्य नागरिकांना देऊ शकलेलो आहे. आणि आणखीन भरपूर मोबाईल जे आहेत ते ट्रॅकवर आहेत, ते पण आम्ही आगामी काळामध्ये देत आहोत. मेरा फ़ोन जुलाई महीने में गया था, अभी 1 साल हो गया, पर सर ने बहुत मेहनत से हमको बहुत दिक्कत से मिला है, बहुत खुशी हुई है. सर ने मेहनत करके हम, मुझे ऐसा नहीं लगा कि उम्मीद नहीं थी, पर सर ने हमको ढूंढ के दिया है. मैं तो बहुत खुश हूँ, बहुत आभारी हूँ हमारे पुलिस थाने के डिपार्टमेंट से, उनकी सेवा से. वो जो हमारा फ़ोन ढूंढ करके दिए, बहुत बहुत खुश हूँ. और जितने हमारे सब भाई बंधुओं का गया उनको सबकी सेवा की है, ऐसी उनकी तरक्की हो, उनकी उन्नति हो, वृद्धि हो और उनको सदा कामयाबी ऐसे मिलते रहे. गिट्टीखदान पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना पोलिसांवरील विश्वास अधिक वाढला आहे. हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याची आशा कमी असताना पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होतंय. या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की पोलीस नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तत्पर असतात. स्वच्छता आणि वृक्षारोपण या 2 महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यासाठी एक शाळेने पुढाकार घेतला आहे. तळवेल येथील शंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या दिंडीमध्ये चिमुकल्यांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण कसं भारून गेलं, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. तडवेल शांत दिसणारं गाव, पण आज या गावात उत्साहाचं आणि जागृतीचं वातावरण आहे. निमित्त आहे शंकर विद्यालयाने काढलेली वृक्ष व स्वच्छता दिंडी. गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेच्या निमित्ताने आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या संकल्पनेतून ही दिंडी आयोजित करण्यात आली होती. झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छ गाव सुंदर गाव, एकच लक्ष गाव स्वच्छ, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेलं होतं. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक रोपटं होतं. त्यांनी वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कुणी झाड बनलं होतं तर कुणी महात्मा गांधी. दिंडी पुढे जात असताना विद्यार्थ्यांनी गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपणही केलं. हा एक अनोखा आणि महत्त्वाचा उपक्रम ठरला. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भास्कर काळे यांच्या हस्ते तुळशी आणि कडुलिंबाच्या झाडाचे पूजन करून दिंडींची सुरुवात झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हरित सेनेचे प्रभारी डॉक्टर तुषार देशमुख यांनी केलं. या दिंडीत शिक्षक आणि कर्मचारी वृंदही सहभागी झाले होते. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. ही दिंडी केवळ एक कार्यक्रम नसून ती तडवेल गावासाठी एक नवीन सुरुवात ठरली आहे. खरोखरच चिमुकल्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे. वृक्षारोपण आणि स्वच्छतेचं महत्त्व त्यांच्या घोषणांमधून आणि कृतीमधून दिसून आलं. या दिंडीमुळे तळवेल गावात पर्यावरणाविषयी एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे. हीच खरी सामाजिक जागृती आहे. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज.
आजचं बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्या घेऊन रात्री 10च्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत बघत रहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.